अवघ्या 12 दिवसात राज्यात एकूण 4 वाघांचा मृत्युमुखी पडल्याची बाब समोर आलेली आहे। तसेच राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधिकरणाच्या अहवालानुसार वाघ संवर्धन सन 2025 मध्ये महाराष्ट्रात तब्बल 38 वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे। या सर्व घटनांमुळे राज्यातील वन्यजीवांचं औचित्य जागेवर आहे का चित्त हे आपलं? चुकीच्या जागेवर बसून इथे फालतू टाइमपास करत आहे। चित्त संरक्षण द्या जागेवर मला। ठेवून औचित्य मांडा। अधिवास संवर्धन ग्रस्त व्यवस्था व अधिक आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। संवेदनशील भागात ग्रस्त वाढवणे, सीसीटीव्ही व निगराणी, विद्युत तारांचे संरक्षित कोटिंग, स्थानिक कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवणे, शिस्तीचं पालन करा। हे शांतता चुकीच्या ठेवा। मंत्री जागेवर जाऊन बसले आहेत, याच्यावर कारवाई करा। जनजागृती मोहीम राबविणं, विशेष संवर्धन निधी उपलब्ध करून देण्याबाबत या विषयावरील औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून मी आपल्या मार्फत शासनाचे लक्ष वेधतो व यावर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त करतो। सभापती महोदय, एकदा परत वाचतो प्लीज। नाही पटलावर आलंय सगळं, आपल्या लेखी स्वरूपात आहे। बसा जरा प्लीज बसा। रेकॉर्डिंग चुकीची जाणार बाय। नाही काही बरोबर झालंय सगळं। तर बसा खाली आपण। इद्रिस नायकवाडी